इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयाचे माहे सप्टेंबरचे मासिक नियोजन आज आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी पहा, पहिल्या आठवड्यात आपल्याला 5वा पाठ घ्यायचा आहे, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह। अध्ययन निष्पत्ती आहे 0673H05। प्राचीन काळातील व्यापक घडामोडी स्पष्ट करतो। उदाहरणार्थ शिकारी ते अन्न गोळा करणारे टप्पा, हे शेतीची सुरुवात, सिंधू संस्कृतीतील पहिली नगरे इत्यादी एका ठिकाणच्या घडामोडीचा दुसऱ्या ठिकाणाशी संबंध जोडतात। या ठिकाणी या अध्ययन निष्पत्तीशी संबंधित अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेले आहे। साधन तंत्रे, शैक्षणिक साहित्य, प्रतिबिंबित होणारे गाभा घटक, मूल्य आणि कौशल्य दिलेली आहेत। यानंतर पहा, पुढच्या आठवड्यामध्ये परत आपल्याला 4 दिवस आहेत, त्याच्यामध्ये परत आपल्याला 5वा पाठ प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी अध्ययन निष्पत्ती परत तीच आहे 0673H05। या ठिकाणी पहा, अध्ययन अनुभवाचे स्वरूप, ज्यू धर्माची माहिती स्पष्ट करून ख्रिश्चन प्रार्थना स्थळाचे चित्र काढा व रंगवा, इस्लाम धर्माची माहिती सांगा व विविध धर्माच्या प्रार्थना स्थळांना भेटी द्या, भेटीचे वर्णन वर्गात सादर करा, विविध सणांची माहिती व चित्रे यांचा संग्रह करा, विविध धर्माच्या प्रार्थना स्थळांची चित्रे जमवा व चिकट वही चिटकवा। या ठिकाणी साधन तंत्रे, शैक्षणिक साहित्य, गाभा घटक, मूल्य आणि कौशल्य आहेत। यानंतर पहा, तिसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला नागरिकशास्त्राचा दुसरा पाठ घ्यायचा आहे, समाजातील विविधता। अध्ययन निष्पत्ती 0673H21। राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वधर्म समभावाची आवश्यकता असते हे जाणतात। या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे, साधन तंत्रे, शैक्षणिक साहित्य, गाभा घटक, जीवन कौशल्य आणि राष्ट्रीय मूल्ये दिलेली आहेत। यानंतर पुढच्या आठवड्यात पहा, दिवस आहेत 4 आणि आपल्याला 6वा पाठ जनपदे आणि महाजनपदे हा पाठ घ्यायचा आहे। त्यासाठी अध्ययन निष्पत्ती पहा 0673H03। भारताच्या नकाशावर महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांचे स्थान दर्शवतात। या ठिकाणी अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेले आहे, साधन तंत्रे आहेत, तोंडीकाम, उपक्रम, प्रात्यक्षिक आणि शैक्षणिक साहित्य लागणार आहे आपल्याला, पूरक नकाशा आणि नकाशाचा आराखडा। या ठिकाणी गाभा घटक, जीवन कौशल्य आणि राष्ट्रीय मूल्य संवेदनशीलता दिलेली आहे।